मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र शुद्ध तिथीनिमित्त जयाजी महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आणि या यात्रेची खास ओळख म्हणजे 5 बैलगाड्या एकाच वेळी ओढण्याची अनोखी आणि पारंपरिक प्रथा मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी भाविक 7 दिवस उपवास करून ही बैलगाडी ओढतात आणि विशेष म्हणजे या बैलगाड्यांमध्ये तब्बल 100 ते 150 भाविक एकाच वेळी बसतात आणि यात्रेनिमित्त गावात धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. सासूरवाशिनी मुली मोठ्या संख्येने या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत. गावातील प्रत्येक घरामध्ये रोडग्याचा महाप्रसाद तयार केला जातो आणि ज्यामुळे गावात एकात्मतेचे दर्शन घडते. काय सांगाल या यात्रेच्या बाबत काय माहिती आहे? काय या पंचक्रोशाचे संस्थान श्री दाजी महाराज या दाजी महाराज संस्थानमध्ये दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम चालतात. तसंच हा आजचा यात्रा महोत्सवाचा कार्यक्रम आहे. त्या यात्रा महोत्सवाच्या कार्यक्रमाचे महत्त्व म्हणजे विशेष गाळपगाळ जो गाळपगाळ पाच गाड्यांचा गाळा असतो आणि त्या गाळपगाळाचा भक्त जो असतो भक्त आपला नवस बोलतो आणि नवस पूर्ण झाला की तो गाळपगाळ होऊन आपला नवस पूर्ण करतो. या यात्रेमध्ये सर्व धर्मीय जाती धर्माचा समावेश असतो. हिंदू मुस्लिम शीख हे सर्वांचा या यात्रेमध्ये सहभाग असतो. तसेच या पंचक्रोशीतील जे दाजी महाराज जे भक्त आहेत ते या मंडईच्या स्वरूपाने आपला नवस फेडतात आणि मंडईचे गुणगायन करून ते सुद्धा आपला नवस फेडतात. तसेच या पंचक्रोशीमधील सांजापूर हिरपूर या गावातील सर्व भावी भक्त या यात्रेमध्ये सर्वांचं सहकार्य लाभतं, सर्वांचं प्रेमभाव लाभतं आणि या संस्थेचे अध्यक्ष आनंदराजे गणोकर यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व संस्थांचे कार्य चालू आहे. परंपरा आहे ही केव्हापासून सुरू आहे? ही परंपरा फार जुनी आहे. परंपरा आज 150 वर्षापासूनची परंपरा आहे. आमचे दाजी महाराज जे आहेत हे हिरपूर गावी आले होते आणि ते महादेवाचे भक्त होते. ते महादेवाचे भक्त असताना एके दिवशी असा चमत्कार झाला की त्यांना गाई चारायला जायचं होतं, परंतु ते भक्त महादेवाला गेले होते. त्यांना दाजी महाराज महादेवाला दिसले आणि संध्याकाळी गावामध्ये गाई बांधायला सुद्धा आलेले होते. म्हणजे महादेवाला जाऊन ते घरी आले. एके दिवशी महादेवाला जाऊन घरी आले. नवल वाटलं ते सर्वांना कळेना कोण आला. म्हणजे हा एक चमत्कार त्यांनी आमच्या गावामध्ये करून दिला. दुसरा चमत्कार असा की आमच्या गावामध्ये येळणे यांच्या घरी डाका पडला होता. त्या डाक्यामध्ये त्या डाक्याखोरांना ज्या गावातील सीमा अंदर येत होते तर त्यांना ते घर दिसत नव्हते. सीमेच्या बाहेर गेले ते घर दिसत होते. म्हणजे हा एक सुद्धा त्यांचा एक चमत्कार या गावामध्ये सर्वांना पाहायला मिळालेला आहे. ही जी यात्रा किती दिवस चालते आणि काय काय या यात्रे उत्सवात? या यात्रा उत्सवामध्ये एक मोठा उत्सव म्हणजे गाळपगाळाचा उत्सव असतो आणि भाविक जे येतात बाहेर गावावरून त्यांच्या ज्या आरत्या पूजा असतात त्यांनी जो नवस केला असतो आरती स्वरूपामध्ये त्यांचा इथे नवस पेटतो. त्यांचा रोडियांचा कार्यक्रम असतो. आज रोजी गाळपगाळाचा कार्यक्रम आहे. आज संध्याकाळी भक्ती संगीत संगीताचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये बाहेरगावून त्या यात्रेमध्ये येऊन सर्व खरेदी वगैरे करतात. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.